नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. 2 तारखेला आहे होळी, म्हणजेच हुताशनी पौर्णिमा. तर या दिवशी आपल्याला काही साधे सोपे उपाय करायचे आहेत. बघा, विशिष्ट दिवशी किंवा विशिष्ट तिथीला जर आपण असे उपाय केले तर त्याचं फळ हे खूप जास्त पटीने मिळतं. तर आता होळी ही 2 तारखेला आहे आणि पौर्णिमा प्रारंभ होतोय तो 5:56 त्याच्यामुळे होळी आपल्याला संध्याकाळीच पेटवायची असते. तर होळी का साजरी केली जाते, तर वाईट गोष्टी जळून खाक व्हाव्यात आणि वाईटावर चांगल्याचा विजय व्हावा यासाठी होळी साजरी केली जाते. आपल्या आयुष्यातील जे काही वाईट आहे ते जळून जावं आणि वाढत जावं यासाठी होळी साजरी केली जाते. तर आता या दिवशी आपल्याला विवाह जुळत नाहीये किंवा आर्थिक काही समस्या आहेत, व्यवसाय चालत नाहीये किंवा मग सतत घरामध्ये आजारपण आहे, घरामध्ये सतत वादविवाद होत आहेत, अशा काही समस्या असतील तर आपल्याला या दिवशी एक प्रभावी उपाय करायचा आहे. उपाय अगदी सोपा आहे आणि अगदी याला 2 मिनिट लागतात. पण उपाय करताना आपल्याला तो नीट समजून घ्यायचा आहे. उपाय करताना आपल्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण आपण केलेल्या उपायामुळे कोणालाही त्रास होऊ नये. सगळं व्यवस्थित असतं तरीही विवाह जुळत नाही, शिक्षण व्यवस्थित असतं तरीही विवाह जुळत नाही अशी समस्या असते. किंवा आपण कष्ट तर भरपूर करतो पण आपल्याला पाहिजे तसं यश मिळत नाही, सततचं आजारपण असतं किंवा घरामध्ये सतत वादविवाद होत असतात. तर अशा समस्येतून आपल्याला मार्ग मिळवण्यासाठी होळी हा अत्यंत प्रभावी दिवस आहे. आणि या दिवशी प्रत्येक ठिकाणी होळी प्रज्वलित केली जाते. तर आपल्याला होळी प्रज्वलित झाल्यानंतर किंवा होळी प्रज्वलित केल्यानंतर हा उपाय करायचा आहे. आता बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक होळी केली जाते. तर आता जर तुमच्या जवळपास कुठे सार्वजनिक होळी केली जात नसेल तर तुम्ही आपल्या घरामध्ये अगदी छोट्याशा गॅलरीमध्ये सुद्धा कढईमध्ये किंवा आपलं हवनकुंड असतं त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही छोटीशी होळी प्रज्वलित करू शकता. पण होळी नक्कीच प्रज्वलित करावी. तर आता व्हिडिओमध्ये जे मी उपाय सांगणार आहे ते आपल्याला संध्याकाळी होळी प्रज्वलित झाली की मग हे उपाय आपल्याला करायचेत. अगदी दिवे लागणीच्या वेळेला, तिन्ही सांजेच्या वेळेला हे उपाय करा, कारण या वेळेमध्ये केलेले उपाय हे जास्त फलदायी ठरतात. तर आता समजा आपल्या घरामध्ये विवाह जुळत नसेल तर ज्या व्यक्तीचा विवाह जुळत नाहीये त्याला 7 हळकुंड आणायचे आणि हळकुंड हे लेकरूवाळे आणायचे. जर तुमच्या घरामध्ये असतील तर ते घेतले तरी चालतील, फक्त लेकरूवाळे हळकुंड असावे. आता हे 7 हळकुंड आपल्याला ज्या व्यक्तीचे लग्न ठरत नाही त्या व्यक्तीवरून 7 वेळा गोलाकार उतरवायचे, म्हणजे 7 वेळा त्या व्यक्तीवरून फिरवायचे आणि मग हे हळकुंड आपल्याला पेटत्या होळीमध्ये टाकायचे. आता ही कृती करताना आपल्याला कुणाशी बोलायचं नाहीये. म्हणजे तुम्ही जेव्हा हातात हळकुंड घेणार हा उपाय करण्यासाठी तर आपल्याला घरातील कुठल्याही व्यक्तीशी बोलायचं नाही. 7 वेळा त्या व्यक्तीवरून ही हळकुंड फिरवायचेत आणि जाऊन पेटत्या होळीमध्ये टाकायचे. आता जाताना आपल्याला मागे वळून बघायचं नाहीये, कुणाशी बोलायचं नाहीये. ते होळीमध्ये टाकलं की परत घरी यायचंय आणि हातपाय स्वच्छ धुवायचेत आणि मगच आपण कोणाशी बोलू शकतो. आता ही कृती करताना जाताना आणि येताना आपल्याला मागे वळून बघायचं नाहीये. बघा, या नियमांचं पालन आपल्याकडून होणार असेल तरच आपण हे उपाय करा. आता हा नियम प्रत्येक उपायाला लागू होतो. नंतर आपला जर व्यवसाय चालत नसेल किंवा आर्थिक समस्या दिवसेंदिवस खूप वाढत असतील, एक कर्ज फेडण्यासाठी आपल्याला दुसरं कर्ज घ्यावं लागत असेल तर अशासाठी आपल्याला 2 विड्याची पानं घ्यायची, ते शुद्ध गाईच्या तुपामध्ये बुडवायची आणि आपण होळीची पूजा करतो ती होळीची पूजा झाली की हे 2 विड्याची पानं आपल्याला होळीमध्ये टाकायचे. तिसरं म्हणजे आपल्या घरामध्ये लहान मुलं किंवा वयोवृद्ध लोक असतात आणि सततचा आजारपण असेल, सतत लहान मुलं आजारी पडत असतील तर लहान मुलांवरून किंवा अगदी मोठे असतील त्यांच्यावरून सुद्धा तुम्ही हा प्रभावी उपाय करू शकता. तर आपल्याला 11 कडुलिंबाची पानं घ्यायचेत आणि बघा, मोजून 11च कडुलिंबाची पानं घ्या. आता ती ओली असली तरी चालतील आणि सुकलेली असतील तरी चालतील, फक्त तुटलेली घेऊ नये. अखंड 11 कडुलिंबाची पानं घ्यायचेत. 2 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आणि जी व्यक्ती वारंवार आजारी पडते त्या व्यक्तीवरून आपल्याला हे 7 वेळा फिरवायचे. आता हे पण आपण फिरवलं की ते पेटत्या होळीमध्ये टाकायचं आणि जी व्यक्ती ही कृती करते त्या व्यक्तीने इतर कुणाशी बोलायचं नाहीये. ते करून झालं की थेट आपल्या घरी यायचं, हातपाय स्वच्छ धुवायचे आणि मगच आपण इतर व्यक्तींशी बोलू शकतो. आता घरी येताना जाताना मागे वळून बघू नये आणि इतर कुठल्याही गोष्टीला आपल्याला स्पर्श करायचा नाहीये. हा उपाय केला की आपण थेट जिथे होळी प्रज्वलित आहे तिथे
आपल्याला जायचे। मध्ये रस्त्यामध्ये जाताना येताना कुणी भेटलं तरी आपल्याला बोलायचं नाहीये आणि हा उपाय करताना त्या व्यक्तीचं आजारपण दूर होत आहे, त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे असं आपल्याला मनामध्ये म्हणत राहायचे। नंतर बघा बऱ्याच वेळेला घरामध्ये विनाकारण कटकटी होतात, वादविवाद होतात आणि छोट्याशा गोष्टीचं रूपांतर हे खूप मोठ्या भांडणामध्ये होतं। असं जर वारंवार आपल्या घरामध्ये होत असेल तर आपल्याला या दिवशी अत्यंत प्रभावी एक उपाय करायचा आहे। आपल्याला असा शेंडी असणारा एक अखंड नारळ घ्यायचा आहे आणि ही शेंडीची बाजू ही आपल्याला समोर करायची आहे आणि असा नारळ आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे। म्हणजे आता आपण दरवाजापासून सुरुवात करायची आणि संपूर्ण घरामध्ये असा हा नारळ हातात घ्यायचा। तो संपूर्ण जेवढे पण तुमचे रूम असतील त्या संपूर्ण रूममधून फिरवून परत मुख्य दरवाजापाशी यायचं आणि मग आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर उभं राहायचं घराकडे तोंड करून आणि नारळाची शेंडी ही आपल्या घराकडे असेल, म्हणजे समोर असेल आपल्या नारळाची शेंडी आणि असा हा नारळ आपल्याला 7 वेळा आपल्या मुख्य दरवाजावरून म्हणजेच आपल्या चौकटीवरून तो आपल्याला फिरवायचा आहे। आणि हा 7 वेळा नारळ फिरवून झाला की मग आपण हा असाच नारळ घेऊन जायचं जिथे होळी प्रज्वलित आहे त्या होळीमध्ये आपल्याला हा नारळ टाकायचा आहे। घरी यायचं, हातपाय तोंड स्वच्छ धुवायचे, जाताना येताना कुणाशी बोलायचं नाही, मागे वळून बघायचं नाही। जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा पुढची पूर्वतयारी ही आपण करून ठेवायची। म्हणजे डायरेक्ट आपण हा उपाय केला की आपण डायरेक्ट घरातून निघून जायचे। म्हणजे आता 7 वेळा फिरवलं आणि मग ते तिथं कुठेतरी ठेवलं आणि मग नंतर जाताना घेऊन गेलं असं आपल्याला करायचं नाहीये। आता जे पण मी उपाय सांगितले त्या प्रत्येक उपायाला आपल्याला या नियमांचं पालन करायचं आहे की उपाय केल्यानंतर आपण कुणाशी बोलायचं नाही किंवा कुठेही थांबायचं नाही, कुणाच्या घरी सुद्धा जायचं नाही। हा उपाय करून आपण होळीमध्ये टाकल्यानंतर थेट आपल्या घरीच यायचं आणि आपल्याला हातपाय तोंड स्वच्छ धुवायचे, तोपर्यंत आपण कोणाशी बोलायचं नाहीये। ह्या नियमांचं जर आपल्याला पालन होणार असेल तरच आपण हे उपाय करा। बघा उपायाचं फळ तेव्हाच मिळतं जेव्हा आपण ते शुद्ध अंतकरणाने श्रद्धेने करतो आणि सांगितल्याप्रमाणे करतो। जर याच्यामध्ये तुम्ही काही चूक केली तर आपल्याला केलेल्या गोष्टीचं किंवा केलेल्या उपायाचं आपल्याला फळ मिळत नाही। त्यामुळे अशाच पद्धतीने हे उपाय करा। विशिष्ट तिथीला किंवा विशिष्ट दिवशी जर आपण असे उपाय केले तर आपण केलेल्या उपायाचं फळ हे आपल्याला खूप जास्त पटीने मिळतं। असा नारळाचा उतारा केल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होण्यास मदत होते आणि होळी ही हा दिवस हा अत्यंत प्रभावी असतो। या दिवशी केलेल्या उपायांचं फळ हे आपल्याला खूप पटीने मिळतं। तर यापैकी आपल्याला जी समस्या असेल त्या समस्येसाठी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ते उपाय करा। नक्कीच आपल्या समस्येतून आपल्याला मार्ग मिळायला मदत होईल। तर ही छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।